आता मॅडम आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा मला सांगा. आता बसी सर बाहेर आले, माझं 1,80,000 स्वतःचं बिल होतं. जिल्हा आपल्या मागच्या वर्षीच्या स्पर्धा घेतल्या, त्यांनी मला सांगितलं की मॅडम 1,00,000 रुपये सांगतायत, 80,000 रुपये मॅडमला, 20,000 रुपये रमेशला द्यायचे. किती म्हणाले मी? 50 म्हणाले. हां, तर 50,000 तुम्ही म्हणाला होता, बरोबर आहे. पण मॅडम मला म्हणायचं आहे की आता जर आम्हाला हे जर असं पर्सेंटेज लागू लागलं तर सांगा तुम्ही बाहेरच्या जनतेत आमच्यात काय फरक राहिला. नाही 180 मध्ये काहीतरी होतं ना सेटलमेंट. काहीच नाही सेटलमेंट. काहीतरी होतं. त्यांनी मग माझी सही घेताना मला कमिटमेंट केली होती. मला सरच कमिटमेंट केली, मॅडम ह्याच्यावर सही करा, मी एवढं देतो. मी कोण बोललो होतं? बसी सर. मला वाटलं ते सगळं हे करून तुम्ही बोला. त्याच्यानंतर सही केल्यानंतर तर ते काहीच बोलले नाही. अहो, ह्याच्या आधी कोणत्याही DSOनं समजा जिल्हा म्हणजे ह्या स्पर्धेमधून कधीच पैसे नाही घेतले. समजा कधी जर गरज पडली ऑफिसमध्ये की एखादे अधिकारी आले, ऑडिट आलं, हे आलं, तर म्हणजे अशामध्ये समजा 5-10 हजार रुपये आमच्याकडून काढून घेतले समजा. पण असं कुणी असं म्हणलं नाही की म्हणजे ऑफिशियल सगळा खर्च येत असं. तर आतापर्यंत तरी मला ऐका, पवार साहेबांनी कधी मागितले नाहीत, त्याच्या आधी टेंबे सरांनी मागितले नाहीत, किंवा मोराळेबाई होत्या, गिरी साहेब होते. तर ते फक्त म्हणजे तारीख मिस होऊ नये म्हणून आधी नाही टाकता येणार.